जय श्रीराम. मी पद्मा व्यंकटेश पुराणिक, विश्व हिंदू परिषद, नांदेड जिल्हा महिला प्रमुख. आज रामनवमीच्या निमित्ताने मी तुम्हाला 92 साली आलेल्या कार सेवेचे अनुभव सांगणार आहे. कार सेवा म्हणजे आपण हाताने केलेलं काम. कार सेवा हा पंजाबी शब्द आहे. हाताने काम करणं म्हणजे आता आपल्या भारतावर अनेक स्वाऱ्या झाल्या. त्यामध्ये आपल्या अयोध्येतलं रामललाचं मंदिर उद्ध्वस्त करून तिथं मस्जिद बांधण्यात आली आणि ती मस्जिद आपल्याला काढून राम मंदिर बांधायचं हाताने. त्यासाठी लागणारी वाळू, मुठभर वाळू आणून टाकायची. त्या वाळूमधून मंदिर बांधलं जावं म्हणून ही कार सेवा. आम्ही पहिल्या कार सेवेला गेलो 92 साली. त्यावेळेला मुलायम सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कार सेवकावर खूप अत्याचार केले. आम्हाला चित्रकूटला अडवून ठेवलं. चित्रकूटला त्यांनी एवढा कडेकोट बंदोबस्त केला की सगळीकडे करंट सोडलं. शरयू नदीमध्ये करंट सोडलं आणि कुंपण करून आम्हाला बॉर्डर क्रॉस करायची म्हणून त्या कुंपणामध्ये करंट सोडलं. आम्हाला 7 दिवस तिथं ठेवून घेतलं आणि नंतर परतीच्या प्रवासाला पाठवलं. अयोध्येला जाऊ दिलं नाही. दुसऱ्या आम्ही सत्याग्रहाला जात होतो त्यावेळेला फैजाबादला अडवलं. फैजाबादला असाच त्रास दिला आणि तिथून वापस पाठवलं. त्यानंतर आम्ही 92 साली कार सेवेला गेलो. त्यावेळेस कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. त्यावेळेस बिलकुल त्रास झाला नाही. आम्ही सुखरूप अयोध्येत पोहोचलो. अयोध्येत गेलो त्यावेळेला आम्ही संध्याकाळची वेळ होती. मोठं स्टेज करून तिथं खूप भाषण चालू होते. अटलजी, आडवाणी, विनय कटियार, अशोक सिंघल यांचे प्रबोधनपर भाषण होती. ते ऐकून आम्हाला दिगंबर आखाड्यावर नांदेड जिल्ह्याला उतरण्याची सोय केली होती. आम्हाला तिथे पाठवलं. आम्ही तिथे गेलो. सकाळी उठून आम्ही शरयूचं स्नान केलं. स्नान करून आम्ही रामलला पाहण्याची खूप उत्सुकता होती. का आहे तिथं मस्जिद आहे का रामललाचं मंदिर आहे, फार पाहायची उत्सुकता होती. म्हणून आम्ही दर्शनाला गेलो. दर्शनाला जाताच आम्हाला दारात एक दगडी कासव दिसलं. ते इतका आनंद झाला आम्हाला दगडी कासव पाहिलं की मंदिर असल्याची आम्हाला खात्री पटली होती. आम्ही दर्शन घेतलं आणि ते भाषण ऐकत बसलो. तिथं आम्हाला सूचना दिल्या, उद्या 6 डिसेंबर तुम्हाला शरयू नदीवर जायचं सगळ्या कारसेवकांना आणि तिथून आंघोळ करून एक मुठभर वाळू घेऊन यायची. ती मुठभर वाळू आणून इथं टाकली की झाली तुमची कारसेवा. त्या वाळूमधून मंदिराचं बांधकाम व्हावं, सगळ्यांचा हात लागावा, प्रत्येक कारसेवकाचा, प्रत्येक भारतातून आलेल्या लोकांचा त्याच्यात सहभाग असावा म्हणून मुठभर वाळू. त्यामुळे वाळू आणायला सांगितली त्यांनी. ती वाळू आणून टाकली आणि आम्ही भाषण ऐकत बसलो. 12 वाजले. 12 वाजले एकदम रामराव यांनी चमत्कार केला. एकदम बजरंग दल एकदम सगळीकडून आले. हातामध्ये फक्त लाकूड होतं. ते कुंपणावरून मध्ये उड्या मारून उतरले. आम्ही पाहतच राहिलो. इकडे भाषण ऐकत होतो आम्ही. ते उतरून त्यांनी त्या लाकडाने सपासप वार केले आणि एकेका तासाच्या अंतराने एक घुमट पाडले. 1 ते 3 तिन्ही घुमट पडले. घुमट पडल्याबरोबर आम्हाला सांगण्यात कल्याण सिंहने राजीनामा दिला म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि पूर्ण भारतभर कर्फ्यू लागला. आम्हाला सांगितलं तुम्ही आपल्या आपल्या मुक्कामाच्या जागी जा म्हणून. सगळे प्रत्येक जिल्ह्याला सूचना दिलेल्या होत्या. मग आम्हाला दिगंबर आखाड्यावर जावं लागलं. जाताना आम्हाला रस्त्यात एक मस्जिद लागली. त्या मस्जिद बंद होती पण त्या मस्जिदच्या दाराला एक छिद्र करून त्यातून गोळीबार होत होता. त्या आवाजाने आम्ही सगळ्या महिला बिथरलो आणि एवढ्या घाबरून गेलो आम्ही. आम्हाला चालता येत नव्हतं. आणि त्या बांधकामामध्ये पाडल्यावर आम्ही एक वीट घेतली होती. त्याच्यावर स्वस्तिक होतं त्या विटेवर. ती सोबत घेतली वीट आम्ही की नांदेडला नेऊन सगळ्यांना दाखवायची हे मंदिरच होतं म्हणून. आम्ही दिगंबर आखाडा गाठला कसा तरी. हाताची साखळी करून घाबरून गेलो होतो आम्ही खूप. मग त्या दिवशी रात्री जेवण करून तिथं मुक्काम केला आणि सकाळी अयोध्या स्टेशनवर आलो. अयोध्या स्टेशनवर आलो. गाडी लवकर काही लागेच ना. विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या लोकांनी आमची खाण्यापिण्याची सगळी सोय केली. स्टेशनवर नाश्ता दिला, जेवणाचे पाकिट दिले. कशी तरी गाडी लागली. वाराणसी गाडी लागली. वाराणसी गाडीत आम्ही सगळे बसलो. गाडी स्टेशनवरून सुटली. एक छोटं स्टेशन होतं. तिथे आली. दगडफेक सुरू झाली. खूप जोरात दगडफेक सुरू झाली. बजरंग दलांनी सगळे दरवाजे खिडक्या बंद केले. आम्हा महिलांना जागेवरच उठूच दिलं नाही. पूर्ण गाडी पॅक केली त्यांनी आणि 28 तास ती त्याच जागेवर गाडी होती. असे तरी आम्ही सुटलो. मग आणि 5व्या दिवशी आम्ही नांदेडला पोहोचलो. नांदेडला सुद्धा कर्फ्यू होता. कडक बंदोबस्त होता खूप.
पण आम्हाला पोलिसांच्या गाडीमधून प्रत्येक कार सेवकाला पूर्ण गाडी आमचीच होती. तेवढ्या गाडीतल्या लोकांना त्यांनी पोलिसांच्या गाडीतून घरी सुखरूप पोहोचवलं. आम्ही रामरायाच्या कृपेने सुखरूप घरी पोहोचलो. 92 ची कार सेवा आणि राम प्रतिष्ठापनेचा दिवस हे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे माझ्या जीवनातला. आणि मला ह्या कार्याची प्रेरणा म्हणजे मला लहानपणापासून विश्व हिंदू परिषदेची आवड आणि माझे परमगुरु राष्ट्रसंत पाचले गावकर महाराज यांच्या कार्याची प्रेरणा यातून मी घेतली. जय श्रीराम.